गुड मॉर्निंग. आजची रेसिपी समजली का? हो, कडुनिंबाचा ताजा हिरवा पाला, कढीपत्ता नव्हे, कडुनिंबाचा पाला मस्त धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्सर लावायचं आहे. राजवीरला सांगितलं आज सुट्टीचा दिवस आहे, तर सायकलवरती जाऊन त्यानं असा मस्त हिरवा पाला आणला आहे. आता त्याची पेस्ट करून घेतली. थोडंसं पाणी टाकून ती पेस्ट गाळून घ्यायची आहे. गाळलेला जो रस आहे तो तुम्ही पिण्यासाठी पण वापरू शकता. पिल्यामुळे उष्णता कमी होते, पण खूप डेंजर काम आहे. पण हा रस मी त्याच्या केसांना लावणार आहे. रोज ग्राउंडवरती खूप घाम येतो, त्याच्यामुळे बऱ्याचदा त्वचेला पाठीला चट्टे येतात किंवा त्वचा कोरडी पडते किंवा अंगाचा वास येतो घामाचा. आठवड्यातून एकदा ही आंघोळ करायला हरकत नाही. आणि जो रस आहे बघा, राजवीर कसा खुश झालेला आहे, कारण अंगाला अतिशय थंड फील देतो. हा उन्हात बसलेला होता खूप वेळ आणि थंड असा मस्त फील आलेला आहे तो चोथा चोळल्यामुळं. आणि जो रस आहे तो मी केसांना चोळणार आहे त्याच्यात, ज्याच्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही, कोणताही त्वचेचा आजार होत नाही. तर हा अतिशय बहुगुणी कडुलिंबाचा पाला आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करा.